नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. संख्या ज्ञान इयत्ता 4थी गणित विषयामधील धडा आपण अभ्यासतोय. यामध्ये आत्तापर्यंत आपण 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या यांचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण संख्येचे विस्तारित रूप हे कसे लिहायचे, कसं त्याचं वाचन करायचं याचा अभ्यास करूया. ठीक आहे. तर बघा, हे मित्र आहेत हमीद, ताई, शरद, मेरी आणि यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे की हे संख्येचे विस्तारित रूप लिहायचं कसं. ठीक आहे. तर हमीद काय म्हणतोय बघा, 5324 ही संख्या बेरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का. तर कसं मांडायचं आहे बघा. ताई काय म्हणाली, आपण 3 अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत. ठीक आहे. याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप कसं लिहिलं जातं. त्याप्रमाणेच 4 किंवा 5 अंकी संख्येचे विस्तारित रूप आपण लिहू शकतो. आता कसं लिहायचं आहे बघा. शरदने तिथं सांगितलं 5324 म्हणजे 5000, 3 शतक, 2 दशक आणि 4 एकक. ठीक आहे. 5000, 3 शतक, 2 दशक, 4 एकक. तर मेरी काय म्हणते, म्हणजेच 5000 चे विस्तारित रूप कसं लिहिणार आपण. 5000 म्हणजे 5000 म्हणजे 4 अंकी संख्या 1 5 1 2 3 4 5000. ठीक आहे. 300 3 शेकडा म्हणजे हे 300, 3 वर 2 शून्य. हजार म्हणजे 5 वर 3 शून्य. दशक म्हणजे 2 वर 1 शून्य आणि एककला कोणताही शून्य द्यायचं नाही, फक्त एक सिंगल अंक लिहायचा. ठीक आहे. तर ताई या ठिकाणी काय म्हणते पहा, याप्रमाणे 23,375 या 5 अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहा. ठीक आहे. तर 23,375 म्हणजे 2 दशहजार, 3,000, 3 शतक, 2 दशक आणि 5 एकक. तर 2 दशहजारचा अर्थ असतो 20,000, 3चा 3,000, शतकच्या ठिकाणचं आहे ते शतक 300, दशकच्या ठिकाणी 70 आणि एककच्या ठिकाणी 5. तर ह्या अशा पद्धतीत आपण ह्याचं विस्तारित रूप लिहू शकतो. ठीक आहे. स्वाध्याय पाहूया आपण. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. 7545. तर याचं विस्तारित रूप कसं लिहिता येईल बघा. मी इथं लिहून दाखवते. 7000 म्हणजे 1 2 3 अधिक 5000 500 हे 500 अधिक 45 मधलं 40 अधिक एकक 5. ओके. त्यानंतर याचं सेम मला खोडू दे. एकच मिनिट. बरं, नाही खोडत आहे, मी इथून करतोय सुरू. इथं लिहितोय पहा. 4000 अधिक, आता इथं शून्य लिहिलंय म्हणजे शतक काही नाहीये म्हणून तिथं काय ऍड करायचं नाही. त्यानंतर दशक 50 आहे आणि पुढं शून्य आहे म्हणजे नाही, फक्त एवढंच आहे 4050. 65,100. आता याच्यामध्ये कसं लिहिता येईल बघा. 65,000 मध्ये पहिल्यांदा 60,000 अधिक 5,000 अधिक 100. त्याच्यामध्ये शतक फक्त दिलेलं आहे, दशक आणि एकक दिलेलं नाही, 0 आहे म्हणून ते लिहायची गरज नाही. 8,000. तर हिथंच त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे 8,000 म्हणजे 8 वरती 3 शून्य. 12,745. तर ह्याच्यात कसं लिहिता येईल पहिल्यांदा 10,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 440 अधिक 5. ठीक आहे. त्यानंतर याचं बघा 78,999. पहिल्यांदा 70,000 अधिक 8,000 अधिक 900 अधिक 90 अधिक 9. याचं कसं येईल बघा. 9,392. 9,000 अधिक 300 अधिक 90 अधिक 2. 50,100चं कसं होईल. 50,000 अधिक हजार दिलंय का नाही, शतक दिलेलं आहे. 100 अधिक दशहजार दिलेलं नाही, एकक दिलेलं आहे डायरेक्ट 5. 70,495चं कसं होईल. पहिल्यांदा 7,000
70,000, 70 वर 3 शून्य अधिक 1000 दिलेलं नाही, शतक दिलेलं आहे, 400 अधिक 90 अधिक 5. आणि याचं कसं केलेलं आहे बघा, 80,000 अधिक 2000 अधिक 700 अधिक 20 अधिक 7. ठीक आहे. तर अशा पद्धतीत ह्याचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिहा. आता ह्याने विस्तारित रूप दिलेलं आहे, म्हणजे आता मगाशी जे काय आपण केलं त्याच्या उलटं करायचं आपल्याला. ह्याने काय दिलेलं आहे, 3250 आणि 7 आहे, तर इथं लिहायचं 3257. हे एकत्रित वाचलेलं आहे. ओके. इथं बघा कसं तयार होईल, 10,000, 5,000 आणि 1. तर 10,000 आणि 5,000 हे एकत्रित वाचायचं आहे, म्हणजे किती झालं, 15,000. शतक दशक दिलेले नाहीत, तिथं 00 आणि एकक दिलेलं आहे, 15,001. हे कसं वाचता येईल, 4,000 दिलेलं आहे, म्हणजे 1000 दिलेलं आहे, शतक दिलेलं आहे, दशक दिलेलं आहे, एकक दिलेलं आहे, म्हणजे 4,513. इथं कसं तयार होईल, 20,000, कारण 1000 दिलेलं नाही, 10,000 दिलेलं आहे, म्हणून डायरेक्ट 20,000. शतक दिलेलं आहे 300, पुढं दशक आणि एकक दिलेलं आहे, ह्याचं एकत्रित रूप कसं तयार होईल, 45. 20,345. त्याच पद्धतीने ह्याचं 7,000, शतक दिलेलं नाही आहे, 0, आणि दशक आणि एकक दिलेलं आहे, 83. इथं बघा 90,000, शतक दिलेलं नाही, 0, दशक आणि एकक 92. ठीक आहे. प्रश्न तिसरा, अंक व त्याची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार करा व लिहा. 5,000, 2,000, 3 शतक, 5 दशहजार, 2,000, 3 शतक, 2 दशक, 1 एकक, म्हणून 52,321. 9 शतक, 8 दशक, 5 एकक. हे उलटं दिलेलं आहे, उलटं पुलटं दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचं बरोबर दशहजारचा उपयोग करून तो पहिल्यांदा लिहिता आलं पाहिजे. आता इथे दिलेलं आहे बघा, 8 दशहजार म्हणजे 80,000. शतक 9, 1000 दिलेलं नाही याच्यात, 905. ठीक आहे. तर इथं कसं करता येईल बघा, 5 दश म्हणजे पहिल्यांदा 1000 आहे का, हा आहे, 5 दशहजार आणि 9 म्हणजे 59,000. शतक दिलेलं नाही, 0, दशक 2, एकक 7, 27. याचं कसं होईल, 1000 दिलेलं आहे, दशहजार पण दिलेलं आहे, म्हणजे 1000 आणि दशहजार, पहिल्यांदा दशहजार, पुन्हा 1000, 14,000. शतक 3, 300. दशक फक्त दिलेलं आहे, एकक दिलेलं नाही, 350. ठीक आहे. त्यानंतर याचं पहा, दशहजार दिलेलं आहे, 1000 दिलेलं आहे आणि दशक दिलेलं आहे, तर शेकडा नाही म्हणून 0, दशक दिलेलं आहे 5, एकक दिलेलं नाही म्हणून 0, 78,050. याचं कसं वाचता येईल बघा, 7 दशहजार, 5,000, 75,000 झालं. हे शतक दिलेलं आहे त्यांनी 300, दशक पण दिले आणि एकक पण दिले 24, 75,324. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं विस्तारित रूप वाचतात आणि समजून घेतात. क्लिअर. काही शंका असेल तर मला व्हिडिओला कमेंट करून विचारा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. थांबूया आपण, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत अभ्यासूया. ठीक आहे. धन्यवाद.